नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं या यूट्यूब चॅनलमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, SRPF गट क्रमांक 5 दौंड. तर ज्या विद्यार्थ्यांचे 7 एप्रिल 2026 या दिवशी मैदानी चाचणी होती, तर त्यांचे निकाल प्रसिद्ध झालेले आहेत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सदरचे 1 ते 18 पानांचे गुणपत्रक हे उमेदवार यांनी दिलेल्या मैदानी चाचणीच्या आधारे तयार करण्यात आलेले आहे. सदर मैदानी चाचणीच्या दर्शनात आलेले गुण बरोबर असल्याची उमेदवारांनी स्वतः खात्री करावी. आणि जर काही विद्यार्थी मित्रांनो म्हणजे असं गुण देण्यामध्ये किंवा काही म्हणजे असं आक्षेप हरकत असेल, तर तुम्ही या दूरध्वनी क्रमांक किंवा या ईमेल आय डीवर 24 तासाच्या आत घेऊ शकता. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे आपल्याला राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 5 दौंड सशस्त्र पोलीस शिपाई भरती सन 2024-25 मैदानी चाचणी गुणपत्रक 7 एप्रिल 2026. आणि आपल्याला तर माहीतच आहे 13 एप्रिल ही शेवट तारीख आहे मैदानी चाचणीची. नंतर एकत्रित गुणाची यादी जाहीर होईल. तर बघा आपल्याला ॲप्लिकेशन आय डी, विद्यार्थ्यांनी फर्स्ट नेम, फादर नेम, सरनेम, देन रिझर्वेशन, चेस्ट नंबर आणि तिन्ही इव्हेंटमध्ये किती मार्क मिळाले, तर ते आपल्याला या लास्ट कॉलममध्ये पाहायला मिळतील. तर पाहू शकता विद्यार्थी मित्रांनो, 93, 93, असे 95 असे मार्क आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि तुम्ही इतक्या दिवस पाहतच असाल ग्राउंड कट ऑफ अंदाजित. तर बघा तुम्हाला माहीतच असेल, ग्राउंड दिल्यानंतर तुम्हाला कळालंच असेल की आपण बसल किंवा नाही. अँड बघा इथे बघा 97 पाहायला मिळतील, नंतर 93, 95 असे विद्यार्थी आपल्याला पाहायला मिळतील, जे की बघा हे का 97 आहेत. सत्य मारुती, तर कॉंग्रॅच्युलेशन, म्हणजे असं ग्राउंड चांगले आलेलं आहे विद्यार्थ्यांचं. या 97, 95 असे विद्यार्थी रेसमध्ये आहेत. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा, कारण आपण असेच अपडेट विद्यार्थ्यांना देत आहोत, जे की विद्यार्थ्यांना फायदा पण मिळत आहे. तर आणि PDF तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक असेल किंवा ऑफिशियल वेबसाईट पाहायला मिळेल, तिथून पण तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता, जेणेकरून तुम्ही तुमचा रिझल्ट किंवा मित्रांचा रिझल्ट पाहू शकतो. तर बघा अजून आता लेखी परीक्षेसाठी सूचना वगैरे येतील. एक बार 13 एप्रिलला ग्राउंड झाल्यानंतर एकत्रित यादी 2-3 दिवसानंतर जाहीर होईल. तर आपल्या समोरच आहेत PDF, तुम्ही पाहून घ्या. आणि बघा 97, 95 असे पाहायला मिळत आहेत. अँड दिवसाला बघा या 7 एप्रिलला किती विद्यार्थी होते एकंदरीत पाहून घेऊत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 520 विद्यार्थी 7 एप्रिलला होते. अँड 13 एप्रिलला पण आता पाहूत किती विद्यार्थी आहेत. तर त्यांची यादी तर दिली होती, तर अजून चालू आहेतच ग्राउंड. तर नक्कीच विद्यार्थी मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून अपडेट मिळत राहतील. आणि पॉसिबल असेल तर लाईक सबस्क्राईब तर कराच. आणि SRPFला तुमचे विद्यार्थी मित्र असतील तर त्यांना शेअर करा व्हिडिओ. ओके, तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद, थँक्यू सो मच.